नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोसबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक सरकारी भरती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत घेऊन आलो आहे. तर चला बघूया भरती कशाबद्दल आहे ती. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुकोसबाई शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सगळं बघू जाहिरात. मित्रांनो, पद बघा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट अ अंतर्गत पद आहे. एकूण पदांची संख्या 21 या ठिकाणी असेल. शैक्षणिक पात्रता जेव्हा आपण जाहिरात बघू त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या दोन्ही गोष्टी तिथे बघूयात. वयोमर्यादा म्हणाल तर 18 ते 55 वर्ष हा वयोगट असेल. वेतन बघा 67,700 ते 2,08,700 एवढं वेतन तुम्हाला खालील पदाकरता असेल. आता पदं कुठली आहेत, कशामार्फत आहेत ते एकदा बघून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा उपसंचालक गट अ अंतर्गतलं पद आहे. ऑनलाईन पद्धतीने 21 पदांकरता या ठिकाणी अर्ज मागितलेले आहेत. कुठल्या कुठल्या आरक्षणाबाबतीत हे पद आहे तुम्ही एकदा या ठिकाणी बघू शकता. आता अर्ज करण्याची तारीख 20 मार्चपासून सुरू झालेली आहे, परंतु 9 एप्रिलपर्यंत तुम्ही अजूनही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज 9 एप्रिलला करायचे. फीस तुम्हाला 11 एप्रिलपर्यंत भरायची आहे. चलनाद्वारे असेल तर 13 एप्रिलपर्यंत. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता हा जो मुद्दा होता हा आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू. अगोदर बघू शकता वेतन श्रेणी काय असेल. यस 23चं वेतन असेल 67,700 ते 2,08,700. वयोमर्यादा 18 ते 55 हा वयोगट 1 जुलै 2026चं तो मापदंड ठेवला आहे त्या पद्धतीचं. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर बघा, have ceased to be serving member of the armed force of union and who have held the rank of major and above in the army or rank equivalent thereto in the navy or in the air force. सरळ आहे, म्हणजे तुमच्याकडे अनुभव असेल आणि तुम्ही आर्म फोर्समध्ये असाल आणि तेही मेजर किंवा त्यापेक्षा वरच्या रँकवर अशाच उमेदवारांसाठी ही भरती त्या ठिकाणी असेल. आणि तुम्हाला मराठीचं नॉलेज असणं म्हणजे हिंदी मराठी तुम्हाला बोलता येणं, वाचता येणं आणि लिहिता येणं असणं गरजेचं आहे. जर त्यांनी पुन्हा एक इथं क्लॉज दिलेला आहे की प्रोव्हाइडेड दॅट इफ अन ऑफिसर ऑफ द रिक्विजिट रँक इज नॉट अवेलेबल, अन ऑफिसर हू हॅज सीज टू बी सर्विंग मेंबर ऑफ द आर्म फोर्स ऑफ द युनियन अँड हू हॅज held rank of lieutenant and above in the army or an equivalent rank in the navy or in the air force may be considered. जर त्यांना मेजर या रँकपेक्षा हायर लेवलचे त्यांना उमेदवार नाही मिळाले तर लेफ्टनंट या रँकचे उमेदवार सुद्धा ते घेऊ शकतात असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इतर माहिती सगळी त्यांनी MPSCच्या वेबसाईटवरती टाकलेली आहे. निवड पद्धत कशी होणार आहे संपूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. हे एकदा जाहिरात जेही उमेदवार पात्र असतील त्यांनी त्या ठिकाणी हे एकदा बघून घ्यायला हरकत नाही. अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी वेबसाईटवरती आणि हे याच्यामध्ये दिलेले आहेत. अर्ज कसा करायचा आहे, अर्ज ऑनलाईन करायचा आहे. MPSConline.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला अर्ज करायचा आहे. फीस राखीव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 719 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग असतील, अनाथ असतील तर 449 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज शुल्क भरायचं आहे. अर्जाची तारीख पुन्हा एकदा 20/3 म्हणजे 20 मार्चपासून सुरू झाली आहे. 9/4 शेवटची तारीख असेल. निवड आपण बघितली आहे. जर त्या ठिकाणी तुमची उमेदवारांची संख्या त्या पद्धतीने तुमची त्या ठिकाणी मुलाखत आणि मुलाखतपेक्षा जर उमेदवार जास्त असतील तर लेखी परीक्षा आणि मुलाखत असे 2 टप्पे होतील. फीस खुला प्रवर्ग असेल तर 719, SC ST दिव्यांग उमेदवार 449. अर्ज तुम्हाला MPSConline.gov.in या संकेतस्थळामार्फत टाकायचा आहे. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.